नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण इतिहासावरील काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या कायद्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असे म्हणतात? तर असा कोणता कायदा आहे की त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असं म्हटलं जातं? मित्रांनो, तुम्हाला आन्सर माहित असेल तर पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर काय असेल मग आन्सर? तर मोंटफोर्ट सुधारणा कायदा। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट या कायद्याला मोंटफोर्ट सुधारणा कायदा असं म्हटलं जातं। आपला पुढचा प्रश्न आहे, दुहेरी शासन व्यवस्था वॉर्न हेस्टिंग्ज यांनी कोणत्या वर्षी बंद केली? तर दुहेरी शासन व्यवस्था जी आहे तर ही कोणी बंद केलेली आहे? वॉर्न हेस्टिंग्जनी बंद केली। तर ती कुठल्या वर्षी बंद केली आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर 1772ला बंद केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबवणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता? तर कोण होता भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबवणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? तर कोण होता? लॉर्ड वेलस्ली होता, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला? तर याचे आन्सर तर सगळ्यांना आलेच पाहिजे मित्रांनो। अमृतसरचा तह कोणाच्या काळात झालेला आहे? तर लॉर्ड मिंटो यांच्या काळामध्ये झालेला आहे अमृतसरचा तह। क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरुवात झाली? तर क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती? तर भारत छोडो आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या कोणत्या संस्थेचे शुभचिंतक होते? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का पंडिता रमाबाई यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर शारदा सदनची त्यांनी स्थापना केलेली आहे। तर आगरकर जे आहे तर ते पंडिता रमाबाई यांच्या संस्थेचे काय होते? शुभचिंतक होते, लक्षात ठेवा। 1917 व 1934च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कुठे राहत असत? तर 1917 ते 1934च्या दरम्यानमध्ये महात्मा गांधीजी मणी भवनला राहत होते, मुंबईला। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कधी केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या सभेची स्थापना केली होती असाही प्रश्न येतो। तर बहिष्कृत हितकरणी सभेची त्यांनी स्थापना केलेली आहे। तर कधी केली? 1924ला केलेली आहे। मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मद्रास महाजन सभेची स्थापना ही 1884ला झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ कोणी लिहिला? लक्षात ठेवा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर महादेव देसाई यांनी हा ग्रंथ लिहिला। 1921 साली महात्मा गांधीजींनी वर्धा येथे कोणते आश्रम स्थापन केलेले आहे? कधी केले? 1921ला त्यांनी कुठल्या ठिकाणी? तर वर्धा या ठिकाणी कोणते आश्रम स्थापन केलेले आहे महात्मा गांधीजींनी? तर सेवाग्राम हे आश्रम त्यांनी स्थापन केलेले आहे वर्धाला। पुढचा प्रश्न आहे, सरहद गांधी कोणाला म्हणतात? तर मित्रांनो, सरहद गांधी कोणाला म्हटलं जातं माहिती आहे का? पहा, सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांना म्हटलं जातं। झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केलेला आहे? तर लॉर्ड डलहौसी यांनी झाशीचा दत्तक वारसा नामंजूर केला होता। पुढचा प्रश्न, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर त्यांचा जन्म शिरढोणला झालेला आहे मित्रांनो। आणि जर जिल्हा विचारण्यात आला तर रायगड जिल्ह्यामध्ये येतं शिरढोण, लक्षात ठेवा। वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोणला झालेला आहे, जिल्हा आहे रायगड। 1923ला महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर कधी केलेले आहे? 1923ला महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक कोणी सुरू केलेले आहे? तर विनोबा भावे यांनी हे मासिक सुरू केले होते। पुढचा प्रश्न, गदर हे पत्र कोणी सुरू केले? तर गदर हे पत्र लाला रधयाळ यांनी सुरू केले होते। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि एकदा चॅनलला नक्की भेट द्या। तिथे बरेचसे व्हिडिओ आहेत जे की तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत। तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। पहिली विदेशी कापडाची होळी कोणी केली? तर पहिली विदेशी कापडाची होळी कोणी केलेली आहे? तर विदा सावरकर यांनी केली। पुढचा प्रश्न, कामगार किसान पक्षाची स्थापना कोणी केली?
कामगार किसान पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? तर दत्ता देशमुख यांनी कामगार किसान पक्षाची स्थापना केली होती। प्रसिद्ध एका चळवळ कोणत्या वर्षी पार पडली? तर कोणत्या वर्षी पार पडलेली आहे एका चळवळ? तर 1920 ला पार पडली होती। पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हत्या असा कोणी केलेला आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो? जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हत्या असा कोणी केला? तर मोर्ले यांनी केला होता। जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हत्या असा त्यांनी केलेला आहे। द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे। कोणते? द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केले। पुढचा प्रश्न, खेडा सत्याग्रह कोणी केला? तर खेडा सत्याग्रह महात्मा गांधीजी यांनी केलेला आहे। स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर आपल्या स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते असा विचारण्यात आलेला आहे प्रश्न। तर लॉर्ड माउंटबॅटन होते, लक्षात ठेवा। मित्रांनो, बऱ्याचदा कन्फ्यूज होतात हे प्रश्न, त्यासाठीच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे भारतातील सर्वात प्रथम आणि शेवटचे। तर यावरती एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील। नक्की पहा तो व्हिडिओ। आपला पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कधी अंमलात आली? तर 16 ऑगस्ट 1905 ला अंमलात आलेली आहे बंगालची फाळणी। चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? तर 1917 ला झालेला आहे चंपारण्य सत्याग्रह। बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो, स्टार मार्क करून ठेवा। पुढचा प्रश्न आहे, अहमदाबाद गिरणी सत्याग्रह कधी झाला? 1918 ला झालेला आहे अहमदाबाद गिरणी सत्याग्रह। आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते? तर रासबिहारी बोस होते आझाद हिंद सेनेचे संस्थापक। पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीचे क्षेत्र हे कसे होते? तर त्रिकोणाकृती होते। सिंधू संस्कृतीचे क्षेत्र हे त्रिकोणाकृती होते। प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? तर 23 जून 1757 ला झालेली आहे प्लासीची लढाई, 23 जून 1757। पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलन किती कलमी होते? तर 12 कलमी होते चले जाव आंदोलन। भारतातील सर्वप्रथम व शेवटचे, तर या टॉपिकवरती आपण आज प्रश्न पाहणार आहोत। आजचा पहिला प्रश्न काय आहे मग? तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? स्वातंत्र्य आधीचे पाहणार आहोत आपण आधी। तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरन हेस्टिंग्स हे होते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, हे वॉरन हेस्टिंग्स हे होते। पुढचा प्रश्न, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर आपण सर्वप्रथम आणि शेवटचे पाहणार आहोत, तर त्याप्रमाणेच प्रश्न असतील। तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता। आपला पुढचा पॉईंट आहे, भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता स्वातंत्र्य आधीचा। तर अजून कुठला पॉईंट आहे? तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा लॉर्ड कॅनिंगच होता, लक्षात ठेवा, हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत। पुढचा पॉईंट आहे आपला, भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण होते मग? तर पहिले होते लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचे कोण होते मग? लॉर्ड माउंटबॅटन हे होते भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय, लॉर्ड माउंटबॅटन। मित्रांनो, इथे कन्फ्युजन होणारे पॉईंट आहेत, मित्रांनो बिलकुल कन्फ्युजन होऊ देऊ नका। परीक्षेमध्ये हे प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत, तर परत एकदा आपण रिव्हिजन करूयात। भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरन हेस्टिंग होते आणि शेवटचे होते लॉर्ड कॅनिंग। आणि भारताचा पहिले व्हॉइसरॉय कोण होते मग? भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता आणि भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन। पुढचा पॉईंट पाहूयात। मित्रांनो, आता आपण स्वातंत्र्यानंतरचे पाहूयात। त्यातला पहिला पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन होते। ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न आला तर कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन। आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटनच होते, लक्षात घ्या। दोन्हीही कोण? स्वातंत्र्यानंतरचे पहिले आणि शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते मग?
तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालाचारी हे होते। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते, तर सी राजगोपालाचारी हेच होते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी हेच होते, लक्षात ठेवा। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। पुढचा पॉईंट, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि पहिले राष्ट्रपती कोण होते मग, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते। नेक्स्ट पॉईंट, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण, तर सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते। नेक्स्ट पॉईंट आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत, तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत श्रीमती इंदिरा गांधी। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते, तर जॉन मथाई हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते। नेक्स्ट पॉईंट आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते। पुढचा पॉईंट आहे आपला, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या, तर आपल्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू। भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या, तर सुचेता कृपलानी या होत्या। उत्तर प्रदेश राज्याच्या या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी। भारताचा पहिला अंतराळवीर कोण, तर राकेश शर्मा हे आपल्या भारताचे पहिले अंतराळवीर आहेत राकेश शर्मा। नेक्स्ट पॉईंट, भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ वीरांगणा कोण, तर कल्पना चावला। आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ वीरांगणा कोण आहेत, तर कल्पना चावला आहेत। पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत, तर श्रीमती प्रतिभाताई पाटील या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। नेक्स्ट पॉईंट काय आहे, नेपाळ संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण, तर नेपाळ संसदेमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत, तर नरेंद्र मोदी आहेत। पुढचा पॉईंट आहे आपला, नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय कोण आहेत, त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता असे कोण आहेत, तर रवींद्रनाथ टागोर आहेत। तर त्यांना गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता, तर ते आपल्या भारतातील पहिले विजेते आहेत। नेक्स्ट पॉईंट आहे आपला, नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत, तर मदर तेरेसा आहेत। नेक्स्ट पॉईंट, भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला कोण, तर इंदिरा गांधी। तर मित्रांनो, या आपल्या भारतातील पहिल्या महिला आहेत की त्यांना भारतरत्न मिळालेला आहे, तर अशा कोण आहेत, तर इंदिरा गांधी आहेत। नेक्स्ट पॉईंट आहे आपला, भारतातील पहिला मुघल सम्राट कोण, तर बाबर हा आपला भारतातील पहिला मुघल सम्राट आहे। महिलांविषयी कायदे, जे महत्त्वाचे कायदे आहेत ते सर्व कायदे आपण आज पाहणार आहोत। तर पहिला कायदा आहे सतीबंदी कायदा, तर याची सुरुवात 1829ला झाली होती। नेक्स्ट, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 आणि धर्मांतरीय व्यक्तिविवाह विच्छेद कायदा 1866। भारतीय घटस्फोट कायदा 1869, मानवी हक्क संरक्षण कायदा 1993, आनंदी विवाह कायदा 1909 पासून हा कायदा लागू झालेला आहे। पुढचा, मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा 1986 पासून हा कायदा लागू झालेला आहे। विशेष विवाह 1954 पासून याची सुरुवात झाली। पुढचा आहे आपला हिंदू दत्तक व निर्वाह कायदा कधीपासून लागू झाला, तर 1956 पासून हा कायदा लागू झाला। पुढचा आहे आपला विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा कधीपासून लागू करण्यात आला, तर 1959 पासून हा कायदा लागू झालेला आहे।
नेक्स्ट आहे आपला अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा 1956. आपला पुढचा कायदा आहे वैद्यकीय व गर्भपात कायदा 1929. हुंडा प्रतिबंधक कायदा कधीपासून लागू करण्यात आला? हुंडा प्रतिबंधक कायदा अत्यंत महत्त्वाचा, तर 1929 पासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बालविवाह निर्बंध कायदा 1929. हे पहा मित्रांनो, हे तिन्ही कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आलेले आहेत. तर तिन्ही जे कायदे आहेत तर त्यांची सुरुवात कधीपासून करण्यात आली? 1929 पासून करण्यात आली होती. पुढचा आहे आपला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, तर हा कधीपासून लागू झाला? 2005 पासून लागू झालेला आहे. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा 2005. पुढचा आहे आपला मातृत्व लाभासंबंधी कायदा 1961. समान वेतन कायदा 1976 आणि बालकामगार कायदा 1980. तर यातला बालकामगार कायदा हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, 1980. कुटुंब न्यायालय कायदा 1984. राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990. माहिती अधिकार कायदा 2005 आणि बाल न्याय कायदा 2000. हुंडा निषेध कायदा 1986 आणि हिंदू विवाह कायदा 1955. इतिहासातील महत्त्वपूर्ण व्रतपत्रे, तर कोणते कोणते व्रतपत्रे आहेत आणि ते कोणी चालू केलेले आहेत हे पाहणार आहोत. रवींद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी नावाचे व्रतपत्र सुरू केले होते. कोणते? तत्वबोधिनी नावाचे व्रतपत्र रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केले होते. नेक्स्ट आहे दादाबाई नौरोजी, तर यांनी व्हॉइस ऑफ इंडिया आणि राफ्त गुफ्तार हे 2 व्रतपत्र दादाबाई नौरोजी यांनी सुरू केलेले आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचं म्हणजे राफ्त गुफ्तार नावाचे व्रतपत्र इंग्लिश आणि गुजराती भाषेमध्ये होते आणि ते कधी सुरू केले होते? तर 1851ला दादाबाई नौरोजी यांनी राफ्त गुफ्तार नावाचे व्रतपत्र चालू केलेले आहे. बिपिनचंद्र पाल, तर यांनी न्यू इंडिया आणि पारदर्शक हे 2 व्रतपत्र बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलेले आहे. नेक्स्ट आहे ॲनी बेझंट, तर यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे 2 व्रतपत्र चालू केलेले आहे. हे पहा मित्रांनो, इथे न्यू इंडिया दोघांनी चालू केलेले आहेत, बिपिनचंद्र पाल आणि ॲनी बेझंट, तर या दोघांनीही न्यू इंडिया नावाने व्रतपत्र चालू केलेले आहेत. तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. असे बरेचसे व्रतपत्र आहेत जे की सारख्या नावाने आहेत परंतु वेगवेगळ्या समाजसुधारकाने क्रांतिकाराने चालू केलेले आहेत. तर व्यवस्थित समजावून घ्या आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. महात्मा गांधी, तर यांनी यंग इंडिया, इंडियन ओपिनियन, नवजीवन समाचार आणि हरिजन नावाचे व्रतपत्र चालू केलेले आहेत. महात्मा गांधी यांनी कुठले कुठले परत एकदा सांगते, यंग इंडिया, इंडियन ओपिनियन, नवजीवन समाचार आणि हरिजन, तर हे व्रतपत्र महात्मा गांधी यांनी चालू केलेले आहे. नेक्स्ट आहे डी सेन, तर यांनी इंडियन मिरर नावाचे व्रतपत्र सुरू केले होते. हेनरी डेरिझिओ, तर यांनी द ईस्ट इंडियन नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे. पुढचा पॉईंट आहे आपला पंडित जवाहरलाल नेहरू, तर यांनी नॅशनल हेरॉल्ड नावाचे व्रतपत्र सुरू केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेरॉल्ड नावाचे व्रतपत्र सुरू केले होते. नेक्स्ट आहे पंडित मोतीलाल नेहरू, तर यांनी इंडिपेंडंट नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे. कुठले? इंडिपेंडंट नावाचे व्रतपत्र पंडित मोतीलाल नेहरू यांनी सुरू केले होते. मौलाना आझाद, तर यांनी अल हिलाल नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे. कधी? 1912ला. आणि अल बलाग नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे 1914ला. तर मित्रांनो, तर हे आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. मौलाना आझाद हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी अल हिलाल नावाचे व्रतपत्र आणि अल बलाग नावाचे व्रतपत्र सुरू केले होते. नेक्स्ट आहे अजित सिंग, तर यांनी भारत माता नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे. सी सुब्रमण्यम अय्यर यांनी हिंदू नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर यांनी सर्च लाईट नावाचे व्रतपत्र सुरू केले होते. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते ते.
ईश्वरचंद्र विद्यासागर तर यांनी सोमप्रकाश नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे लाला लजपत राय तर यांचे पंजाबी पीपल आणि वंदे मातरम हे व्रतपत्र होते। विदा सावरकर यांनी विहारी नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे राजा राममोहन रॉय तर यांनी संवाद कौमुदी, बेंगॉल हेराल्ड आणि मिरात उल अखबार हे व्रतपत्र राजा राममोहन रॉय यांचे आहेत। मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांची ओळख आहे आणि त्यांनी सतीबंदी कायदा सुरू केलेला आहे राजा राममोहन रॉय यांनी। फिरोजशाह मेहता तर यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचे व्रतपत्र सुरू केले होते। पुढचे आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर यांनी बंगाली व्रतपत्र सुरू केलेले आहे। SP सिन्हा तर यांचे हिंदुस्तान रिव्ह्यू नावाचे व्रतपत्र आहे। नेक्स्ट आहे हरिकृष्ण लाल तर यांनी अखबार आझम नावाचे व्रतपत्र सुरू केले होते। GP वर्मा तर यांनी हिंदुस्तान वकील नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे मोहम्मद अली तर यांनी कॉम्रेड नावाचे व्रतपत्र आणि हमदर्द नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे। लाला रधयाळ यांनी गदर या नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे NN रॉय तर यांचे व्हॅनगार्ड नावाचे व्रतपत्र आहे। स्वामी विवेकानंद तर यांनी उद्बोधन नावाचे व्रतपत्र सुरू केले होते। नेक्स्ट आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांचे 2 व्रतपत्र आहेत, तर कुठले कुठले? प्रबुद्ध आणि मुकनायक हे 2 व्रतपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलंच असेल की मुकनायक हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर लक्षात असू द्यात। तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्रतपत्र आहे। सचिंद्रनाथ सन्याल तर यांनी रिव्होल्युशनरी नावाचे व्रतपत्र सुरू केले होते। पुढचे आहेत संतोष सिंह तर यांनी कीर्ती नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे। उमेशचंद्र दत्त तर यांनी ब्रह्मबोधिनी नावाचे व्रतपत्र सुरू केलेले होते। पुढचे आहेत आपले केशव चंद्रसेन तर यांचे सुलभ समाचार या नावाने व्रतपत्र होते। सुभाषचंद्र बोस तर यांनी बांगलार कथा या नावाने व्रतपत्र सुरू केले होते। नेक्स्ट आहेत सुब्रमण्यम भारती तर यांनी इंडिया या नावाने व्रतपत्र सुरू केले होते। बेहेरामजी मलबारी तर यांनी दी इंडियन स्पेक्टर नावाचे व्रतपत्र सुरू केले होते। किशोरीचंद मित्र तर यांनी इंडियन फील्ड हे व्रतपत्र सुरू केलेले आहे। द्वारकानाथ गांगुली तर यांनी अबला बांधव हे व्रतपत्र सुरू केले होते। पुढचे आहेत तारकानाथ दास तर यांनी फ्री हिंदुस्तान नावाचे व्रतपत्र सुरू केले होते। पट्टभी सीतारामय्या तर यांचे जन्मभूमी हे व्रतपत्र आहे। फरदुनजी मर्झबान तर यांचे मुंबई समाचार हे व्रतपत्र आहे। वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय तर यांचे तलवार हे व्रतपत्र आहे मित्रांनो। पुढचे आहेत पंडित मदन मोहन मालवीय तर यांनी लीडर हे व्रतपत्र सुरू केलेले होते। लीडर या नावाने व्रतपत्र सुरू केलेले आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी। कधी सुरू केले तर 1909 ला सुरू केलेले आहे लीडर हे व्रतपत्र। खान अब्दुल गफार खान तर यांनी पख्तून नावाचे व्रतपत्र चालू केले होते। मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा पॉइंट की सरहद गांधी म्हणून कोणाची ओळख आहे, तर खान अब्दुल गफार खान यांची ओळख आहे। परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की सरहद गांधी म्हणून कोणाची ओळख आहे, तर खान अब्दुल गफार खान यांची ओळख आहे, लक्षात ठेवा। पुढचा पॉइंट आहे आपला अरविंद घोष तर यांनी इंडियन मजलिस आणि वंदे मातरम हे व्रतपत्र सुरू केले होते। श्यामजी कृष्ण वर्मा तर यांनी इंडियन सोशोलॉजिस्ट हे व्रतपत्र सुरू केलेले होते। पुढचे आहेत मादाम कामा तर यांनी वंदे मातरम हे व्रतपत्र सुरू केलेले आहे। अजून एक इथे महत्त्वाचा पॉइंट म्हणजे मित्रांनो, भारताचा पहिला तिरंगा झेंडा मादाम कामा यांनीच फडकवला होता। भूपेंद्र दत्त आणि बारिंद्र घोष तर यांनी युगांतर नावाचे व्रतपत्र सुरू केले होते। पुढचा आहे शिरीष कुमार घोष आणि
M.L. घोष तर या दोघांनी मिळून अमृत बझार पत्रिका या नावाने व्रतपत्र सुरू केले होते। बाबू जोगेंद्रनाथ बसू तर यांनी वंगभाषी हे व्रतपत्र सुरू केले होते। पुढचे आहेत मिरजेकर, जोगळेकर व घाटे तर यांनी क्रांती हे व्रतपत्र सुरू केले होते। गणेश शंकर विद्यार्थी तर यांनी प्रताप नावाचे दैनिक चालू केलेले होते। पुढचे आहेत लोकमान्य टिळक आणि आगरकर तर या दोघांनी मिळून केसरी आणि मराठा व्रतपत्र सुरू केलेले होते। कधी सुरू केलेले आहे? 1881 ला सुरू केलेले आहे। डेट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर नोट डाऊन करून घ्या। जेम्स हिकी तर यांनी बेंगॉल गॅझेट नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहेत भाऊ महाजन तर यांनी प्रभाकर नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे, तर हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून घ्या। आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा, बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते व्रतपत्र सुरू केले होते? तर दर्पण हे व्रतपत्र सुरू केलेले आहे। आपल्या मराठी भाषेतील पहिले व्रतपत्र आहे हे दर्पण, आणि ते कधी सुरू केले होते? 6 जानेवारी 1832 ला चालू केलेले आहे। मित्रांनो, 6 जानेवारी हा दिवस आपण मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, यावरती बरेचसे प्रश्न तयार होऊ शकतात। तुम्हाला मी आत्ताच सांगितले, तर दर्पण हे कोणाचे आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी हे व्रतपत्र लिहिलेले आहे। अजून एक प्रश्न मित्रांनो, की मराठी भाषेतील पहिले व्रतपत्र कोणते आहे? तर दर्पण आहे, आणि त्याची सुरुवात कधीपासून झाली? 6 जानेवारी 1832 पासून याची सुरुवात करण्यात आली होती। आज आपण इतिहासातील काही समाजसुधारकांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यांनी कुठले पुस्तके लिहिलेले आहेत, यावरती चर्चा करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण महात्मा फुले यांच्याबद्दल पाहूयात। तर त्यांनी तृतीय रत्न नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे 1855 ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे 1869। ब्राह्मणाचे कसब 1869। गुलामगिरी 1873। शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे 1883 ला। सत्सार 1885, इशारा 1885 आणि सार्वजनिक सत्यधर्म 1811। तर हे सर्व ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत। पुढचा पाहूया। पुढचे समाजसुधारक आहेत सावित्रीबाई फुले, तर यांनी पावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे। बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या। पुढचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर यांनी द अनटचेबल्स, थॉट्स ऑफ पाकिस्तान, हू वेअर शूद्राज, बुद्ध अँड हिज धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, तर हे सर्व पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत। यातला महत्त्वाचा म्हणजे द अनटचेबल्स आणि बुद्ध अँड हिज धम्म हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं, तर हे सुद्धा स्टार मार्क करून ठेवा। पुढचे प्रसिद्ध व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर, तर यांनी कॉस्ट इन इंडिया, डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस आणि विकार विलसित हे पुस्तक लिहिलेले आहेत गोपाळ गणेश आगरकर यांनी। महर्षी धोंडो केशव कर्वे, तर यांनी आत्मव्रत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। राजा राममोहन रॉय, तर यांनी वेदांत सार आणि तुहफत उल मुवाउद्दीन, तर हे दोन्हीही राजा राममोहन रॉय यांचे ग्रंथ आहेत। पुढचे आहेत महात्मा गांधी, तर यांनी माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिलेले आहे। सगळ्यांना माहीतच असेल, महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिले। स्वामी विवेकानंद, तर यांनी आय एम सोशॉलॉजिस्ट हे पुस्तक लिहिलेले आहे। स्वामी दयानंद सरस्वती, तर यांनी कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत? सत्यार्थ प्रकाश, वेदभाष्य, संस्कार निधी आणि व्यवहार भानू हे सर्व ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहेत। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे 1875 ला। हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये येतो। तर आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली, आणि सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजातला प्रसिद्ध ग्रंथ आहे मित्रांनो। तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट पाहूयात। दादाभाई नौरोजी, तर यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। दादाभाई नौरोजी यांनी कुठला लिहिला?
पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचे समाजसुधारक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, तर यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रसिद्ध ग्रंथ आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला। पुढचे आपले भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस, तर यांनी द इंडियन स्ट्रगल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। लाला लजपत राय, तर यांनी अनटॅपी इंडिया आणि द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट हे ग्रंथ लिहिलेले आहेत। लाला लजपत राय यांनी कुठले? अनटॅपी इंडिया आणि द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट हे ग्रंथ लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहेत। नेक्स्ट आहेत अरविंद घोष, तर यांनी मानवी ऐक्याचे ध्येय हा ग्रंथ लिहिलेला आहे। इंदिरा गांधी, तर यांनी इंटरनल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। इंदिरा गांधी यांनी इंटरनल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला। नेक्स्ट आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, तर यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे का? आठवा, विचार करा की कुठला ग्रंथ लिहिलेला आहे। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कुठला ग्रंथ लिहिला? परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे मित्रांनो तुम्ही खरंच अभ्यास करताय तर तुमच्या लक्षात आलंच असेल की याचे आन्सर काय असणार आहे। तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे। नेक्स्ट आहे तुकडोजी महाराज, तर यांनी कुठला ग्रंथ लिहिला आहे तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, तर ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तुकडोजी महाराजांनी। आपले पुढचे समाजसुधारक आहेत आचार्य विनोबा भावे, तर यांनी कुठला ग्रंथ लिहिला? गीताई, स्वराज्यशास्त्र, राजाई, मधुकर, जीवनदृष्टी आणि अभंगव्रते, तर हे सर्व ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेले आहेत। यातला गीताई बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो। दादोबा पांडुरंग तरखडकर, तर यांनी धर्मविवेचन परमहांसिक ब्राह्मधर्म नावाचा काव्यसंग्रह लिहिलेला आहे। दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, तर यांनी माझ्या आठवणी व अनुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे। अनटचेबल इंडिया, भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न, बहिष्कृत भारत आणि हिस्ट्री ऑफ परिहास, तर हे सर्व ग्रंथ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेले आहेत। मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा। बऱ्याचदा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येतात। बऱ्याचदा म्हणजे काय, प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो, तर बिलकुल दुर्लक्ष करू नका, व्यवस्थित समजून घ्या। आचार्य बाळशास्त्री जांभेकर, तर यांनी संधेचे भाषांतर हा ग्रंथ लिहिलेला आहे। कुठला ग्रंथ? संधेचे भाषांतर हा ग्रंथ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिला। लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, तर गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणत होते? लोकहितवादी या नावाने सुद्धा संबोधले जायचे। तर यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे? हिंदुस्थानचा इतिहास, लक्ष्मीज्ञान आणि ग्रामरचना हे ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेले आहेत। पुढचे समाजसुधारक आहेत पंडिता रमाबाई, तर यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला। पुढचे समाजसुधारक आहेत लोकमान्य टिळक, तर यांनी ओरायन, गीतारहस्य, आर्य कोण होते आणि द आर्टिक होम इन द वेदाज, म्हणजेच काय, वेदांचे ध्रुवीकरण हे ग्रंथ लिहिलेले आहेत लोकमान्य टिळक यांनी। परत एकदा सांगते, ओरायन, गीतारहस्य, आर्य कोण होते आणि द आर्टिक होम इन द वेदाज हे ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहेत। बाबा पद्मनजी, तर यांनी यमुना पर्यटन, नवा करार आणि अरुणोदय हे ग्रंथ लिहिलेले आहेत। तर यातला यमुना पर्यटन अत्यंत महत्त्वाचा आहे, हमखास यावरती प्रश्न येतो मित्रांनो, डबल स्टार मार्क करून घ्या। साने गुरुजी, तर यांनी श्यामची आई, सुंदर पत्रे, पणती, गोड गोष्टी, पक्षी आणि श्याम, तर हे सर्व साने गुरुजी यांनी लिहिलेले आहेत। विष्णुशास्त्री चिपळूणकर, तर यांनी आमच्या देशाची स्थिती हा ग्रंथ लिहिलेला आहे। विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आमच्या देशाची स्थिती
हा ग्रंथ लिहिला। पुढचे आपल्या भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत रा गो भांडारकर। तर यांनी दख्खन प्राचीन इतिहास हा ग्रंथ लिहिलेला आहे। परत एकदा सांगते, दख्खन प्राचीन इतिहास हा ग्रंथ रा गो भांडारकर यांनी लिहिला। पुढचे समाजसुधारक आहेत बाबा आमटे। तर यांनी माती जगविला त्याला मत आणि ज्वाला आणि फुले हे ग्रंथ बाबा आमटे यांनी लिहिलेले आहेत। पुढचे व्यक्ती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। तर यांनी हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, इंडियन फिलॉसॉफी आणि कॉमेंट्री ऑन भगवद्गीता हे ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले आहेत। परत एकदा सांगते, हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, इंडियन फिलॉसॉफी आणि कॉमेंट्री ऑन भगवद्गीता हे ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर। तर यांनी माझी जन्मठेप, भारताचे स्वातंत्र्य समर, मॅझिनीचे चरित्र, कमला, संन्यस्त खडग आणि काळे पाणी हे ग्रंथ लिहिलेले आहेत। आपण परत एकदा पाहूयात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कुठले ग्रंथ लिहिले? माझी जन्मठेप, भारताचे स्वातंत्र्य समर, मॅझिनीचे चरित्र, कमला, संन्यस्त खडग आणि काळे पाणी हे ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत। पुढची व्यक्ती आहे डॉक्टर बाबा आढाव। तर यांनी एक गाव एक पानवठा, पुढचा आहे आपला शेठजी भटजी आणि त्यांचे दास। तर हे दोन्ही ग्रंथ डॉक्टर बाबा आढाव यांनी लिहिलेले आहेत। नेक्स्ट आहे ताराबाई शिंदे। तर यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल। अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।